आपण पाहणार आहोत आयलस मॉडिफाय मेथडवरती एक्झाम्पल पाहूयात. यूजिंग आयलस मॉडिफाय मेथड फाइंड ए सोल्यूशन ऑफ द इक्वेशन dy by dx is equal to x plus mod root y with initial condition y of 0 is equal to 1 for the range x in between 0 to 0.6 in steps of 2. Solution: given dy by dx is equal to x plus mod root y with y of 0 is equal to 1. Here आणि काय दिलेलं आहे, x नॉट इज इक्वल टू 0, y नॉट इज इक्वल टू 1 अँड h इज इक्वल टू 0.2. हे कसं घेतलं आपण तर y ऑफ 0 इज इक्वल टू 1 म्हणजेच y ऑफ x नॉट इज इक्वल टू y नॉट म्हणजेच x नॉटची किंमत मिळाली 0, y नॉटची किंमत मिळाली 1 अँड h इज इक्वल टू 0.2. ऑल्सो ह्याच्यावरून आपण काय फाइंड आउट करणार आहेत, वी फाइंड टू कॉम्प्यूट y of 0.2, y of 0.4 and y of 0.6. here also x1 ची व्हॅल्यू काय मिळेल, xi चा फॉर्म्युला यूज करून xi इज इक्वल टू x नॉट प्लस nh. हेन्स x1 इज इक्वल टू 0.2, x2 इज इक्वल टू 0.4 आणि x3 इज इक्वल टू 0.6. देअरफॉर आपण फाइंड आउट करूयात फर्स्टली एफ ऑफ एक्स नॉट कॉमा वाय नॉट इज इक्वल टू एक्स नॉट प्लस मॉड रूट वाय नॉट इज इक्वल टू 0 प्लस मॉड रूट 1 इज इक्वल टू 1 व्हॅल्यू आपल्याला मिळाली. नाऊ आता आयलस फॉर्म्युला y1 ऑफ आयलस फॉर्म्युला म्हणजे आपण काय यूज करतो, इनिशियल स्टेप y1 ऑफ 0 इज इक्वल टू वाय नॉट प्लस h इंटू एफ ऑफ एक्स नॉट कॉमा वाय नॉट हेन्स इज इक्वल टू y प्लस 0.2 इंटू 1. y1 ऑफ 0 इज इक्वल टू 1.2 मिळाला. नाऊ मॉडिफाय आयलस फॉर्म्युला यूज करूयात म्हणजेच आपण इथं यूज करतो इटरेटिव्ह स्टेप्स. देअरफॉर y1 of 1 is equal to y naught plus h by 2 f of x naught comma y naught plus f of x1 comma y1 of 0. Since x1 कसा फाइंड आउट केला, x1 is equal to x naught plus h is equal to 0 plus 0.2 is equal to 0.2. व्हॅल्यूज पुटअप करून घेऊयात. is equal to 1 plus 0.2 divided by 2 into 1 plus x1 plus mod root y1 of 0 is equal to 1 plus 0.2 into 1 plus 0.2 plus mod root 1.2. आपण याच्यासाठी सायंटिफिक कॅल्सी यूज करतो, त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे y1 of 1 इज इक्वल टू 1.2295. देअरफॉर y1 of 2 is equal to y naught plus h by 2 f of x naught comma y naught plus f of x1 comma y1 of 1 is equal to 1 plus 0.2 divided by 2 x naught plus root y naught plus in bracket x1 plus mod root y1 of 1 इथं mod राहिले y1 of 1 is equal to 1 plus 0.1 into 0 plus mod root 1 plus 0.2 plus root 1 plus 2295. हे पण काय आहे, मॉड्युलसमध्ये व्हॅल्यूज आहे. इज इक्वल टू 1 प्लस 0.1 इंटू 1 प्लस 0.2 प्लस 1.1088 इज इक्वल टू 1 प्लस 0.1 इंटू 2.3088. याच्यावरून y1 ऑफ 2 मिळाला 1.23088. देअरफॉर y1 ऑफ 3 इज इक्वल टू y1 प्लस h बाय 2 एफ ऑफ इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स नॉट कॉमा वाय नॉट प्लस एफ ऑफ x1 कॉमा y1 ऑफ 2. हेन्स इज इक्वल टू 1 प्लस 0.2 डिवायडेड बाय 2 एफ ऑफ एक्स नॉट कॉमा वाय नॉट म्हणजेच काय आहे, एक्स नॉट प्लस मॉड रूट वाय नॉट प्लस x1 प्लस मॉड रूट y1 ऑफ 2. व्हॅल्यू पुटअप करून घेऊयात. इज इक्वल टू 1 प्लस 0.1 इन ब्रॅकेट 0 प्लस रूट 1 मॉड रूट 1 प्लस 0.2 प्लस मॉड रूट 1.2
0.2308 हे सॉल्व केल्यानंतर इज इक्वल टू 1 प्लस 0.1 इंटू 0 प्लस 1 प्लस 0.2 प्लस 1.1094 हे आपल्याला सॉल्व केल्यानंतर इज इक्वल टू 1 प्लस 0.1 इंटू 2.30945 इज इक्वल टू 1 प्लस 0.23095 हेन्स y1 मिळाला 1.23094. देअरफॉर नेक्स्ट इटरेटिव्ह पण आपण फॉर्म करतो कारण आपण y1 आणि y1 ची व्हॅल्यूज बघा काय झालेले आहे फोर्थ डेसिमल प्लेसला वेगळे आहे. तर काय करायचं आहे आपल्याला इथं सेम व्हॅल्यूज मिळाल्या पाहिजेत ॲटलिस्ट फोर्थ डेसिमल प्लेसपर्यंत तरी म्हणजे एक्झॅक्टली आल्या पाहिजेत. नेक्स्ट त्याच्यामुळे आपण पुढं फाइंड आउट करतो आहे y1 इज इक्वल टू y1 प्लस h/2 इंटू ब्रॅकेटमध्ये f(x0, y0 प्लस f(x1, y1) इज इक्वल टू 1 प्लस 0.2 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 0 प्लस mod रूट 1 प्लस 0.2 प्लस mod रूट 1.23094 इज इक्वल टू 1 प्लस 0.1 इंटू ब्रॅकेट 0 प्लस 1 प्लस 0.2 प्लस 1.1094 इज इक्वल टू 1 प्लस 0.1 इंटू 2.30947 y1 मिळाला 1.23097. आता सिन्स y1 बघा y1 किती मिळाले आपल्याला 1.23094 मिळाले आणि y1 किती मिळाले 1.23097 म्हणजेच इथं काय झालेलं आहे y1 अँड y1 डिफर फ्रॉम फिफ्थ डेसिमल प्लेसला आपल्याला काय मिळाला डिफरन्स मिळाला. हेन्स एक्झॅक्ट व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला y1 इज इक्वल टू 1.2309 करेक्ट अप टू 4 प्लेस ऑफ डेसिमल. नाऊ आता आपण फाइंड आउट करणार आहोत टू फाइंड y ऑफ 0.4 हेअर x0 इज इक्वल टू 0, y0 इज इक्वल टू 1 अँड h इज इक्वल टू 0.2 अँड x1 इज इक्वल टू किती दिलं आहे आपल्याला 0.2 आपण पहिल्या फॉर्ममध्ये फाइंड आउट केले. आता आपण फाइंड आउट काय करतो टू फाइंड x2 इज इक्वल टू x0 प्लस 2h इज इक्वल टू 0 प्लस 2 इंटू 0.2 हेन्स x2 इज इक्वल टू 0.4 मिळाला. नाऊ इनिशियल स्टेप म्हणजेच काय आहे आपला आयलर्स फॉर्म्युला y2 ऑफ 0 इज इक्वल टू y1 प्लस h इंटू f(x1, y1) इज इक्वल टू व्हॅल्यू पुटअप करून घेतल्या 1.2309 प्लस 0.2 इंटू x1 प्लस मॉड रूट y1 इज इक्वल टू 1.2309 प्लस 0.2 इन ब्रॅकेट 0.2 प्लस मॉड रूट 1.2309 इज इक्वल टू 1.2309 प्लस 0.2 इंटू ब्रॅकेट 0.2 प्लस 1.1094 हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला y2 मिळालेला आहे y2 ऑफ 0 इज इक्वल टू 1.49278. नाऊ इटरेटिव्ह स्टेप म्हणजेच मॉडिफाय आयलर्स फॉर्म्युला y2 ऑफ 1 इज इक्वल टू y1 प्लस h/2 f(x1, y1) प्लस f(x2, y2 ऑफ 0 व्हॅल्यू पुटअप करून घेऊयात इज इक्वल टू 1.2309 प्लस 0.2 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट x1 प्लस मॉड रूट y1 प्लस x2 प्लस मॉड रूट y2 ऑफ 0 इज इक्वल टू 1.2309 प्लस 0.1 in bracket 0.2 plus mod root 1.2309 plus 0.4 plus mod root 1.4927 हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला सायंटिफिक हेल्सीने आपण सॉल्व करतो हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला y2 ऑफ 1 मिळालेला आहे 1.419643. हेन्स नेक्स्ट इटरेटिव्ह स्टेप फाइंड आउट करू y2 ऑफ 2 इज इक्वल टू y1 प्लस h/2 इन ब्रॅकेट f(x1, y1) प्लस f(x2, y2) ऑफ 1 व्हॅल्यू पुटअप करून घेऊयात इज इक्वल टू 1.2309 प्लस 0.1 इन ब्रॅकेट 0.2 प्लस 1.1094 इथं काय केलेलं डायरेक्टली व्हॅल्यू पुटअप केलेली आहे प्लस 0.4 प्लस मॉड रूट 1.419643 इज इक्वल टू 1.2309 प्लस 0.1
in bracket 0.2 plus 1.1094 plus 0.4 plus 1.19148. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला y2 ऑफ 2 मिळालेला आहे 1.520988. नेक्स्ट इटरेटिव्ह स्टेप y2 ऑफ 3 is equal to y1 plus h by 2 f of x1 comma y1 plus f of x2 comma y2 of 2 is equal to 1.2309 plus 0.1 in bracket 0.2 plus 1.1094 plus 0.4 plus mod root 1.5209. इथं काय केलेलं आहे x1 y1 f of x1 y1 चा डायरेक्टली फॉर्म्युला यूज करून व्हॅल्यू पुटअप केलेले आहेत. हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला y2 ऑफ 3 मिळाला. y2 ऑफ 3 इज इक्वल टू 1.5251. Since compare y2 of 3 and y2 of 2 differ from third decimal place. Hence y2 is equal to 1.52 correct up to second place of decimal. Similarly we can find y of 0.6 is equal to y3. म्हणजेच आपण here x3 is equal to काय असेल आपला 0.6, h is equal to 0.2 and y2 is equal to 1.52. x3 कसा मिळाला आपल्याला x3 is equal to x0 plus 3h म्हणजे 0 plus 3 into 0.2 म्हणजे 0.6 मिळाला x3. हेन्स इनिशियल स्टेप म्हणजे आयलस फॉर्म्युला y3 ऑफ 0 is equal to y2 plus h into f of x2 y2 is equal to 1.52 plus 0.2 in bracket x2 plus mod root y2 व्हॅल्यू पुट केल्या is equal to 1.52 plus 0.2 in bracket 0.4 plus mod root 1.52. इन कॅल्सीचा यूज करून तुम्हाला ॲन्सर मिळेल y3 ऑफ 0 इज इक्वल टू 1.84657. नेक्स्ट इटरेटिव्ह स्टेप म्हणजेच आयलस मॉडिफाय फॉर्म्युला y3 ऑफ 1 इज इक्वल टू y2 प्लस h बाय 2 f ऑफ x2 कॉमा y2 प्लस f ऑफ x3 कॉमा y3 ऑफ 0. हेन्स इज इक्वल टू 1.52 प्लस 0.2 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट x2 प्लस mod root y2 plus x3 plus mod root y3 of 0 is equal to 1.52 plus 0.1 in bracket 0.4 plus mod root 1.52 plus 0.6 plus mod root 1.84657 is equal to 1.52 plus 0.1 into bracket 0.4 plus 1.23288 plus 0.6 प्लस 1.35888. हेन्स हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला मिळेल y3 ऑफ 1 इज इक्वल टू 1.87917. देअरफॉर y3 ऑफ 2 फाइंड आउट करू इज इक्वल टू y2 प्लस h बाय 2 in bracket f of x2 comma y2 plus f of x3 comma y3 of 1 is equal to 1.52 plus 0.2 divided by 2 in bracket 0.4 plus mod root 1.52 plus 0.6 plus mod root 1.87917 is equal to 1.52 plus 0.1 in bracket 1 plus 1.23288 plus 1.37082. हे सॉल्व केल्यानंतर y3 ऑफ 2 मिळाला 1.88037. देअरफॉर नेक्स्ट फाइंड आउट करू इटरेटिव्ह स्टेप y3 ऑफ 3 इज इक्वल टू y2 प्लस h by 2 f of x2 comma y2 plus f of x3 comma y3 of 2 is equal to 1.52 plus 0.2 divided by 2 in bracket 0.4 plus mod root 1.52 plus 0.6 plus mod root 1.88037 is equal to 1.52 plus 0.1 in bracket 1
plus 1.23288 plus 1.37126. Hence y3 of 3 is equal to 1.880414 मिळालेले आहे. सिन्स आता y3 of 2 बघा तुमचा आणि y3 of 3 बघा, डिफर फ्रॉम 4th डेसिमल प्लेसला आपल्याला काय मिळतं, डिफरन्स मिळतो दोन्ही व्हॅल्यू क्लोज व्हायला. हेन्स y3 इज इक्वल टू 1.880 करेक्ट अप टू 3rd place of decimal. Hence the solution.